नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कन्सेप्ट बिल्डर. आणि ह्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला आपल्या आर्टिकलचे PDF अवेलेबल होतील. तर आपल्या पहिल्या आर्टिकलकडे बोलूया. पहिल्या आर्टिकलचा हेडिंग असा आहे की इंटरनॅशनल क्रिमिनल कोड सध्या न्यूजमध्ये आहे. आणि त्याचं कंटेक्स्ट काय आहे की इस्रायलला असं वाटतं की जो हमास आणि इस्रायल या दोघांमध्ये जो वॉर चालू आहे, तर त्यामुळं हमासनी काय केलेलं इंटरनॅशनल क्रिमिनल कोडकडं ॲप्लिकेशन्स केलेले आहे की तुम्ही जे वॉर क्राईम्समध्ये जे हिनियस क्राईम्स जे झालेले आहेत तर त्याच्या रिलेटेड इस्रायल विरुद्ध तुम्ही ॲक्शन्स घ्या म्हणून. ठीक आहे. तर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे की इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट्स आणि त्याच्याच रिलेटेड एक इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस असतं, तर ते आपण बघूया. तर बेसिकली याचा पर्पज काय आहे इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टचा? तर हे काय करत असतं की इंडिव्हिज्युअल जे असतात तर त्यांना काय करतं, प्रोसिक्यूट्स करत असतं की जे हिनियस क्राईम्स असतील किंवा जे सिरियस क्राईम्स असतील, इंटरनॅशनल क्राईम्स म्हणजे फॉर एक्झाम्पल जिनोसाइड्स असेल, वॉर क्राईम्स असेल किंवा क्राईम अगेन्स्ट ह्युमॅनिटी आणि क्राईम ऑफ ॲग्रेशन असेल, तर ते काय करतात, इंडिव्हिज्युअल्सला प्रॉसिक्यूट्स करतात. आणि इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये कसं असतं की याच्यामध्ये की डिफरंट जे स्टेट्स असतात म्हणजे स्टेट पार्टीज ज्या असतात ह्या इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसला, तर त्याच्या रिलेटेड ते काय करतात, जे लिगल डिस्प्यूट्स वगैरे असतात डिफरंट स्टेटमधले, तर ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याच्यामध्ये काय करतात, ते ॲडवायझरी ओपिनियन पुट करण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे. याचं जे ज्युरिडिक्शन जर बघितलं तर इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टचं इंडिव्हिज्युअलच्या रिलेटेड ज्युरिडिक्शन आहे. आणि दुसरं जे आपलं इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आहे, तर ते काय करतात, त्याचं ज्युरिडिक्शन जे आहे ते स्टेटच्या रिलेटेड आहे. एस्टॅब्लिशमेंट जर बघितली, आय सी सी जी आहे त्याची एस्टॅब्लिशमेंट रोम स्टॅट्यूट जे आहे, जे 2002ला एस्टॅब्लिशमेंट झाले होते. ठीक आहे. आणि ICJ जे आहे त्यालाच आपण इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस म्हणतो, ते युनायटेड नेशनच्या चार्टरनं 1945 याची एस्टॅब्लिशमेंट झाली होती. ह्या दोघांचं जर हेडक्वार्टर जर बघितलं तर नेदरलँडमध्ये हे शहर आहे, त्या ठिकाणी यांचं दोघांचं पण हेडक्वार्टर आहे. कंपोजिशन जर बघितलं इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टचं, तर याच्यामध्ये टोटल 18 जजेस असतात. आणि हे इलेक्ट कोण करत असतं की यांचे जे असेंब्लीमध्ये जे स्टेट पार्टीज असतात, ठीक आहे, तर तेच त्यांना इलेक्ट करत असतात. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये जर बघितलं तर त्याचं कंपोजिशनमध्ये 15 जजेस असतात. आणि हे कोण इलेक्ट करत असतात, युनायटेड नेशन जनरल असेंब्ली आणि सिक्युरिटी काउन्सिल यांच्या दोघांच्या साह्यानं हे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसचे मेंबर्स अपॉइंट केले जातात. आता यांच्याकडे जर बघितलं केसेस कोणत्या असतात, म्हणजे प्रॉसिक्युशन ऑफ इंडिव्हिज्युअल्स फॉर इंटरनॅशनल क्राईम, आताच बघितलं की यांचा मेन फोकस जो असतो हा इंडिव्हिज्युअल असतो. आणि इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसचा मेन फोकस जो आहे केसेसचा, हे काय करतात की डिस्प्यूट बिटवीन स्टेट, आणि हे काय करतात, ॲडवायझरी ओपिनियन इश्यू करतात. ठीक आहे. याचा जर मेंबरशिप बघितली इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टची, तर याच्यामध्ये 123 मेंबर्स आहेत. आणि इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस जर बघितलं तर याच्यामध्ये 193 मेंबर्स याच्यामध्ये आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आपला पॉईंट आहे की याचं जर ज्युरिडिक्शन जर बघितलं तर याच्यामध्ये काय आहे की इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टमध्ये तर कन्सेंट बेस्ड ज्युरिडिक्शन असतं. सिमिलरली इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये सुद्धा कन्सेंट बेस्ड ज्युरिडिक्शन असतं. म्हणजे दोन्ही ठिकाणी काय की कन्सेंट बेस्ड ज्युरिडिक्शन असतं. ठीक आहे. म्हणजे त्या इंडिव्हिज्युअलला किंवा त्या स्टेट पार्टीला त्यांना कन्सेंट द्यावा लागतो. ठीक आहे. म्हणजे वी आर ॲग्री टू युअर व्हॉट युअर ॲडवायझरीज ऑर युअर ओपिनियन. याचं जे रिलेशनशिप आहे युनायटेड नेशन बरोबर, तर कसं आहे, इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट्स हे इंडिपेंडंट आहे, पण ते काय करतात की युनायटेड नेशनचे जे ॲग्रीमेंट्स आहेत त्याच्याबरोबर काय करतात, ते कोऑपरेशन करतात. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये काय आहे की हे प्रिन्सिपल ज्युडिशियल ऑर्गन आहे युनायटेड नेशन्स. ठीक आहे. म्हणजे त्यांची डायरेक्ट रिलेशनशिप आहे त्यांच्या चार्टरने, युनायटेड नेशनच्या चार्टरने एस्टॅब्लिश करण्यात आलं होतं. फंडिंग जर बघितलं इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टला फंडिंग हे प्रायमरी त्याच्या जे स्टेट पार्टीज आहेत किंवा त्याचे जे मेंबर्स आहेत ते करत असतात. या व्यतिरिक्त त्यांना व्हॉलंटरी कॉन्ट्रीब्युशन सुद्धा मिळतात गव्हर्नमेंटकडनं किंवा इंटरनॅशनल ज्या ऑर्गनायझेशन्स वेगवेगळ्या, आणि इंडिव्हिज्युअल्सकडनं सुद्धा त्यांना फंडिंग मिळते. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये प्रायमरीली जे युनायटेड नेशनच्या चार्टरने एस्टॅब्लिश झाल्यामुळं त्यांची जी फंडिंग आहे ही युनायटेड नेशनमधूनच मिळते. आणि ऑल्सो जे स्टेट आहेत किंवा अदर समजा सोर्सेस वगैरे इंडिव्हिज्युअल वगैरे असतील ते सुद्धा याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करतात. प्रॉसिक्युशनल जर रोल याच्यामध्ये जर बघितला तर बेसिकली काय की हे इंडिपेंडंट याच्यामध्ये प्रॉसिक्युटर्स असतात. ठीक आहे. इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टमध्ये. आणि इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये कसं असतं की याच्यामध्ये फक्त काय होतं की इंडिपेंडंट असे प्रॉसिक्युटर्स नसतात इंडिव्हिज्युअलला प्रॉसिक्यूट करण्यासाठी, फक्त ते काय करतात, ॲडवायझरी ओपिनियन इश्यू करण्याचा प्रयत्न करत असतात. याचं जर एन्फोर्समेंट बघितलं इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टचं, तर हे काय करतं की हे स्टेट पार्टीच्या किंवा त्या इंडिव्हिज्युअलच्या कोऑपरेशनवर डिपेंड असतं इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टमध्ये. आणि इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये हे काय
युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलवर जे काही सँक्शन्स वगैरे लादल्या जातात किंवा त्यांचं जे एन्फोर्समेंट आहे त्याच्यावर डिपेंड असतं. ठीक आहे. तर काही इम्पॉर्टंट आपल्याला पॉईंट्स आहेत जे आपल्या एक्झाममध्ये पर्स्पेक्टिव्ह आपल्याला ते विचारले जाऊ शकतात. तर इथं जे पार्टीज आहेत हमास आणि इस्रायल, तर बेसिकली इस्रायल हा आहे इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टचा मेंबर नाहीये, पण पॅलेस्टाईन जे आहे तर हे काय की इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टचा मेंबर आहे. तसंच इंडियाच्या कंटेक्समध्ये जर बघितलं तर इंडिया सुद्धा इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टचा मेंबर नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी महत्वाचा आहे जिनेवा कन्व्हेन्शन. ठीक आहे. हे जिनेवा कन्व्हेन्शन जे हे बेसिकली हे 1949ला एस्टॅब्लिश करण्यात आलं होतं आणि हे काय करतं की कंडक्ट एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करत असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल दोन वॉरमध्ये ज्या इन्व्हॉल्व पार्टीज आहेत तर त्यांचं काय करतात त्या ड्युरिंग त्या वॉरमध्ये एखादी ग्रॉस ह्युमन व्हायलेशन जर ते करत असतील तर त्यांना ते त्याच्यापासून रोखतं. म्हणजे काय करतं ही कंडक्ट जे आहे त्या वॉरिंग पार्टीचं तर ते कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतं. म्हणजे काय की जे नॉन कॉम्बॅटंट याच्यामध्ये आहे समजा वॉरमध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल सिव्हिलियन्स असतील किंवा मेडिकल पर्सनल्स असतील किंवा असे कॉम्बॅटंट की जे इल आहेत किंवा सिक आहेत किंवा जे जखमी झालेले वगैरे आहेत किंवा नो लॉंगर एंगेज इन फायटिंग, तर अशांना ह्युमन ट्रीटमेंट प्रोव्हाइड करण्यासाठी हे काय आहे की जिनेवा कन्व्हेन्शन एस्टॅब्लिश करण्यात आलेलं आहे. तर बेसिकली याचं जर मेंबरशिप किंवा सिग्नेटरीज जर बघितलं तर जेवढे कंट्रीज आहेत वर्ल्डमध्ये अराउंड 197, तर ह्या सगळ्या काय आहेत की ह्या जिनेवा कन्व्हेन्शनला सिग्नेटरीज आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आपला पॉईंट आहे की डिस्टिंग्विश बिटवीन वॉर क्राईम्स अँड क्राईम अगेन्स्ट ह्युमॅनिटी. तर बेसिकली याच्यात डिफरन्स काय आहे, म्हणजे कोणकोणत्या गोष्टीवर याच्यामध्ये डिफरन्स केला जातो वॉर क्राईम्स आणि क्राईम अगेन्स्ट ह्युमॅनिटीमध्ये. तर नेचर ऑफ ऍक्ट, म्हणजे त्यांनी जे ऍक्ट केलेला आहे किंवा त्यांचा जो क्राईम आहे तर त्याचं बेसिकली नेचर कसं आहे किंवा ते कोणत्या कंटेक्समध्ये त्यांनी तो क्राईम केलेला आहे किंवा त्यांनी जे कोणकोणते टार्गेट केलेले, म्हणजे फॉर एक्झाम्पल कॉम्बॅटंट असतील किंवा सिव्हिलियन्स असतील याच्यामध्ये. ठीक आहे. आणि बेसिक डिफरन्स याच्यामध्ये काय आहे वॉर क्राईम्सचा, तर वॉर क्राईम्स काय असतात की वॉर चालू असताना एखाद्या वॉरिंग पार्टीनं दुसऱ्या वॉरिंग पार्टीवर केलेले जे क्राईम्स असतात, म्हणजे मिलिटरी क्राईम्स वगैरे असतील किंवा कन्फ्लिक्ट्स असतील किंवा व्हायलेशन्स असतील तर त्याला काय म्हणतात वॉर क्राईम्स असतात. आणि क्राईम अगेन्स्ट ह्युमॅनिटी म्हणजे काय की हे असं म्हणजे हे नाहीये की काय म्हणतात त्याला, याची प्रिरिक्विसाइट अशी नाहीये की हे फक्त वॉर चालू असतानाच हे क्राईम केले जातील. हे एखादी स्टेट पार्टी जी हे पीस टाइम मध्ये सुद्धा आपल्या किंवा दुसऱ्या स्टेटच्या पार्टीज म्हणजे इंडिव्हिज्युअलवर किंवा सिटिझन्सवर हे करू शकते. ठीक आहे. म्हणजे सिव्हिलियन पॉप्युलेशन असेल तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्यावरती क्राईम अगेन्स्ट ह्युमॅनिटी करू शकतात. याच्या रिलेटेड तुम्हाला इंटरनॅशनल क्रिमिनल कोडच्या रिलेटेड एक प्रॅक्टिससाठी क्वेश्चन प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे, तर तुम्ही तो सॉल्व्ह करून घ्यायचा. ठीक आहे. नेक्स्ट आपल्या आर्टिकलची हेडिंग आहे माइंड द गॅप. तर बेसिकली या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे, याच्यामध्ये जे फॉर्मर इलेक्शन कमिशनर आपले होते अशोक लवासा, त्यांनी काय सांगितलेलं आहे की प्रेझेंट फ्रेमवर्क जे आहे मॉडेल कोड ऑफ कंडक्टचं तर हे सिग्निफिकंट नाही आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर लॅक्युनाज वगैरे आहेत. ठीक आहे. तर आपण सुरुवातीला आपल्या प्रिव्हियस आर्टिकलमध्ये आपण मॉडेल कोड ऑफ कंडक्ट बद्दल माहिती वगैरे घेतली होती. तर आता ह्याच्यामध्ये जे नवीन पॉईंट्स वगैरे आहेत तर आपण ते बघूया. तर बेसिकली याच्यामध्ये नवीन पॉईंट्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे, तर विकॅरियस लायबिलिटी म्हणून एक प्रकारचं एक टर्म आपल्यासाठी न्यूजमध्ये आलेला आहे. तर बेसिकली ह्या विकॅरियस लायबिलिटीमध्ये काय होतं की आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. फॉर एक्झाम्पल ही एक ऑर्गनायझेशन किंवा एंटायटी आहे. ठीक आहे. एक ऑर्गनायझेशन किंवा एक एंटायटी आहे आणि दुसऱ्या ठिकाणी काय त्या ऑर्गनायझेशनच्या रिलेटेड एक पर्सन आहे. ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल ह्या पर्सननं म्हणजे ह्या ऑर्गनायझेशन रिलेटेड असणाऱ्या पर्सननं एखाद्या दुसऱ्या पर्सनवर जर आपण त्याला काय म्हणतो की एखादी इलिगल ऍक्शन जर कमिट केलेली असेल किंवा ह्या पर्सनच्या ऍक्शनमुळे याला जर काही त्रास झाला असेल दुसऱ्या पर्सनला, ठीक आहे, तर ही जी ऍक्शन्स आहे या ऍक्शनला कोण असतं लिगली ती ऑर्गनायझेशन आणि एंटायटी सुद्धा रिस्पॉन्सिबल त्यांना हेल्ड करतात. तर त्यालाच काय म्हणतात विकॅरियस लायबिलिटी असं म्हणतात. बेसिकली इथं त्या डेफिनेशनमध्ये ते सांगितलेले की हे एक लिगल डॉक्ट्रिन आहे आणि त्याच्यामध्ये काय की एखादा पर्सन किंवा एंटायटी जो त्याच्या ऍक्शनला रिस्पॉन्सिबल आहे, म्हणजे ज्यांनी एखाद्या पर्सननं किंवा एंटायटीनं दुसऱ्यावर एखाद्या पर्सनवर केलेली जी ऍक्शन्स आहे तर त्याला ती ऑर्गनायझेशन किंवा ती एंटायटी रिस्पॉन्सिबल आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये याची आयडिया याच्यामध्ये जर लिगल जर आयडिया बघितलं तर हे काय बेसिकली हे एक लिगल रिस्पॉन्सिबिलिटी सेट करण्याचा प्रयत्न करतं. म्हणजे जे असोसिएटेड इंडिव्हिज्युअल्स आहेत एखाद्या ऑर्गनायझेशनच्या किंवा एंटायटीच्या रिलेटेड ते काय करतं त्या पर्सनला हेल्थ रिस्पॉन्सिबल करतं. म्हणजे ठीक आहे, म्हणजे त्यांची जी लिगली रिस्पॉन्सिबल ठरवतं त्याला. याच्यामध्ये जर आता रिसेंटली एक्झाम्पल बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांनी काय केलं फॉर व्हायोलेशन ऑफ मॉडेल कोड ऑफ कंडक्ट इन्स्टेड ऑफ सेंडिंग नोटीस टू द प्राईम मिनिस्टर, म्हणजे आता आपण रिसेंटली आताच बघितलं की प्राईम मिनिस्टरला त्यांनी डायरेक्टली नोटीस सेंड करण्याच्या ऐवजी त्यांनी काय केलेलं त्यांची जी पॉलिटिकल पार्टी आहे, ठीक आहे, म्हणजे ती ऑर्गनायझेशन किंवा एंटायटी आहे, तर त्यांना काय केलेलं नोटीस सेंड केलेली आहे
म्हणजे काय की प्राईम मिनिस्टर हे काय आहेत की ह्या ऑर्गनायझेशनच्या ह्या पॉलिटिकल पार्टीच्या रिलेटेड आहेत, म्हणजे त्यांचं काही लिगल रिलेशनशिप आहे ह्या प्राईम मिनिस्टरची, ठीक आहे. म्हणून काय केलेले ह्या यांनी काय केलेले इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं अंडर द विकॅरियस लायबिलिटीच्या अंतर्गत ह्या डायरेक्टली पीएमला किंवा त्या पर्सनला रिस्पॉन्सिबल न ठरवता यांनी काय केले त्या ऑर्गनायझेशनला किंवा एन्टायटीला त्यांनी रिकमेंडेशन आपलं ते नोटीस सेंड केली, ठीक आहे. नेक्स्ट आपला आहे याच्या रिलेटेड वेगवेगळ्या कमिटीचे रिकमेंडेशन आपण बघूयात, ज्यांनी जे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आहे त्याच्या रिलेटेड रिकमेंडेशन दिलं होतं. तर पहिल्याला आपल्याला आहे की गोसावी कमिटी, ठीक आहे. तर बेसिकली ही गोसावी कमिटी जी होती ही कोणी हेड केली होती, जे आपले फॉर्मर लॉ मिनिस्टर होते दिनेश गोसावी. तर यांनी 1990 मध्ये एक सेंट्रल गव्हर्नमेंटने काय केलं होतं इलेक्ट्रोरल रिफॉर्मवर गोसावी कमिटी एस्टॅब्लिश केली होती. तर त्यांनी काही जे इम्पॉर्टंट सजेशन दिले आहेत आपण ते बघूया. ते काय म्हणतात पहिल्यांदा की मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जे आहे तर त्याला काय करा लिगली एन्फोर्सेबल करा. रिसेंटली आताच आपण बघतो की याचं जे स्टेटस आहे सध्या मॉडेल कोड ऑफ कंडक्टचं तर हे लिगली एन्फोर्सेबल नाहीत. हे काय फक्त की मॉरल गाईडलाईन्स आहेत. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया काय करते ह्या मॉरल गाईडलाईन्स पर्सन किंवा पॉलिटिकल पार्टीजला किंवा त्या कॅन्डिडेट विषयी इश्यू करत असते, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं काय त्यांनी सांगितलं होतं की ह्या पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांना काय करा की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या अंतर्गत त्यांना समावेश करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून काय होईल की त्या पॉलिटिकल पार्टीची ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी एन्श्योर होईल किंवा ती इम्प्रूव्ह होईल. तिसरं त्यांनी रिकमेंडेशन काय दिलं होतं की जे इलेक्शन एक्सपेन्सेस वगैरे आहेत त्याच्यावर त्यांनी काय सांगितलं होतं लिमिटेशन्स करण्यासाठी त्यांनी एक रिकमेंडेशन दिलं होतं. त्यांनी काय होईल मनी पॉवरचा जो यूज आहे तर तो एक्सेसिव्ह होणार नाही याच्यामध्ये. आणि नेक्स्ट त्यांनी रिकमेंडेशन दिलं होतं की फॉर इंट्रोडक्शन ऑफ वोटर आयडी म्हणजे फोटो आयडेंटिटी कार्ड जे रिसेंटली आपण यूज करतो इलेक्शनमध्ये तर त्याच्या रिलेटेड त्यांनी रिकमेंडेशन दिलं होतं. आणि यांच्या रिकमेंडेशन नंतर 1993 मध्ये ज्यावेळेस आपले इलेक्शन कमिशनर TN सेशन होते तर त्यांच्या कारकिर्दीमध्ये 1993 मध्ये आपण काय केलेले हे फोटो आयडेंटिटी कार्ड म्हणजे त्याला वोटर आयडी इंट्रोड्यूस करण्यात आलेले आहे, ठीक आहे. नेक्स्ट आपलं रिकमेंडेशन आहे लॉ कमिशनने काय केलं होतं त्यांच्या 255th रिपोर्ट मध्ये 2015 मध्ये त्यांनी काय केलं होतं काही रिकमेंडेशन दिले होते मॉडेल कोड ऑफ कंडक्ट किंवा इलेक्ट्रॉनिक रिफॉर्म्स आपण त्याला म्हणतो. तर ते बघूया. पहिल्यांदा त्यांनी काय सांगितलेलं की हे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आपण जर त्यांना स्ट्रेंथनिंग करायचं असेल त्यांचं जे एन्फोर्समेंट आहे ह्या मॉडेल कोड ऑफ कंडक्टचं त्यांना जर स्ट्रेंथनिंग करायचं असेल त्यांना जर पॉवर द्यायची असेल तर त्यासाठी त्यांनी काय सांगितले एक सेपरेट बॉडी क्रिएट करण्यासाठी त्यांनी सांगितलेले इलेक्शन कमिशनच्या अंतर्गत, ठीक आहे. आणि ही बॉडी जी सेपरेट बॉडी आहे ते काय करेल त्याचं लिगल एन्फोर्समेंट जे तर ते हे बॉडीकडे त्यांचं फंक्शन असेल. दुसरं काय म्हणले त्यांनी की हे जे मॉडेल कोड ऑफ कंडक्टचं जे व्हायोलेशन त्याला रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट जो आहे 1951चा त्याच्या अंतर्गत काय करा करप्ट प्रॅक्टिसेस म्हणून त्यांना घोषित करा. आता ह्या जर करप्ट प्रॅक्टिसेस म्हणून जर 1951च्या ऍक्टच्या अंतर्गत जर घोषित करण्यात आल्या तर त्यामुळे काय होतं की कॅन्डिडेट किंवा जी पॉलिटिकल पार्टी आहे त्यांना काय होतं लिगली आपण त्यांच्यावर ऍक्शन घेऊ शकतो. नेक्स्ट त्यांनी पॉईंट सांगितला होता की मॉडेल कोड ऑफ कंडक्टला स्टॅट्युटरी बॅकिंग प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करा. बाकीच्या काही ज्या इम्पॉर्टंट कमिटीज आहेत तर इथं आपण डिटेलमध्ये त्यांच्या विषयी बघितलं नाही पण ज्या इम्पॉर्टंट इलेक्ट्रोल रिफॉर्म ज्या कमिटी आहेत आपण ते बघूया. 1975ला गव्हर्नमेंटने काय केलं होतं तारकुंडे कमिटी एस्टॅब्लिश केली होती. त्याच्यानंतर 1998ला इंद्रजित गुप्ता कमिटी एस्टॅब्लिश केली होती आणि 2008ला सेकंड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन जे आहे तर त्यांनी सुद्धा काय केलं होतं इलेक्ट्रॉल रिफॉर्मवर त्यांनी सजेशन दिले होते, ठीक आहे. तर हे जे रिकमेंडेशन किंवा जे सजेशन होते हे बेसिकली कशाच्या रिलेटेड होते की इलेक्शनमध्ये जी फंडिंग आहे तर ती स्टेट फंडिंग केल्याच हवी जेणेकरून जे मनी कंट्रोल आहे तर ते मनी पॉवर जे आहे तर त्याच्यावर आपण चेक्स आणि बॅलन्स त्याच्यावर ठेवू शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं तर प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन त्यांनी एक रिफॉर्म सजेस्ट केला होता. आणि तिसरं सांगितलं होतं की ट्रान्सपरन्सीसाठी पॉलिटिकल फंडिंग जे आहे तर त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आणावी. तर मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या रिलेटेड एक तर प्रॅक्टिससाठी एक MCQ प्रोव्हाइड करण्यात आले तर तुम्ही तो होमवर्क म्हणून सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. नेक्स्ट आपला आर्टिकलची हेडिंग आहे शॉर्ट ऑन सेफ्टी. तर बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट जुनाच आहे. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जे आपलं फूड सेफ्टी ऑफ इंडिया आहे म्हणजे फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया आहे तर याच्या रिलेटेड एक म्हणजे न्यूज पब्लिश झाली होती. MDH आणि एव्हरेस्ट हे जे स्पायसेस ब्रँड आहेत तर यांच्या याच्यामध्ये काय भेटलं होतं की मोठ्या प्रमाणामध्ये इथिलीन ऑक्साईडचं जे कॅन्सर कॉजिंग एजंट आहे तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन सापडलं होतं, ठीक आहे. तर त्याच्या रिलेटेड ज्या नवीन ज्या आपल्याला या आर्टिकलमध्ये गोष्टी आहेत तर आपण बघूया. तर पहिल्यांदा आपल्याला काय बघायचं आहे की इथे एक स्टेट फूड सेफ्टी इंडेक्स इथे देण्यात आलेलं आहे. तर हे काय की फसायचंच एक इनिशिएटिव्ह आहे आणि हे कशासाठी इनिशिएटिव्ह आहे की स्टेटचा किंवा युनियन टेरिटरीचं जे इव्हॅल्युएशन काय करतं हे फूड सेफ्टीच्या रिलेटेड ते मेजर्स करतं आणि त्यांना इव्हॅल्युएशन करतं आणि त्यांना काय करतं रँकिंग प्रोव्हाइड करतं.
तर हे जर बघितलं तर हे कधी इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं, हे 2018-19ला फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं. बोथ ह्याच्यामध्ये जर बघितले कोणकोणत्या बेंचमार्क किंवा स्टँडर्डवर हे इव्होल्युशन करतं, तर क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह जे आहेत समजा फूड प्रोडक्टच्या रिलेटेड स्टँडर्ड्स आहेत, तर हे स्टेटचं आणि युनियन टेरिटरीचं काय करतं, रँकिंग प्रोव्हाइड करतं. तर याच्या रिलेटेड कंपोनंट जर बघितलं तर बेसिकली काय करतं, हे कंप्लायन्स करण्यासाठी इन्शुअर्स करतं. त्याच्यानंतर फूड टेस्टिंगचे जे रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे आहे, म्हणजे त्यांची कॅपॅसिटी, फॉर एक्झाम्पल त्या फूड टेस्टिंगची लॅबोरेटरीज असतील किंवा त्या लॅब्स किती मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहेत किंवा त्यांची कॅपॅसिटी किंवा किंवा त्यांची इफिशियन्सी किती आहे, ठीक आहे, हे चेक करत असतं. नेक्स्ट आपला पॉईंट काय सांगतं की कन्झ्युमर एम्पॉवरमेंट सुद्धा याच्यामध्ये करतं की थ्रू अवेअरनेस आणि इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करून कन्झ्युमर्सला, ठीक आहे. याच्या रिलेटेड तुम्हाला स्टेट फूड सेफ्टी इंडेक्स रिलेटेड तुम्हाला एक प्रॅक्टिससाठी क्वेश्चन प्रोव्हाइड करण्यात आले, तर तुम्ही होमवर्क म्हणून सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. नेक्स्ट आपल्या आर्टिकलचं हेडिंग आहे मॉम, बेबी अँड अस. तर ह्या आर्टिकलमध्ये बेसिकली काय सांगितलं आहे, चाइल्ड केअर लिव्स जे आहेत तर त्याच्या रिलेटेड याचा कंटेक्स्ट आहे. आणि एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्यासाठी जे मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट आहे 1961चा आणि रिसेंटली अमेंडेड हा 2017चा, तर याच्यामध्ये आपण कंपॅरिझन बघूया. तर हा 1961चा जो ऍक्ट आहे तर याच्यामध्ये पेड मॅटर्निटी लिव्ह जी आहे तर ही 12 वीकची होती आणि ती 2017च्या ऍक्टमध्ये वाढून काय केलेली आहे, 26 वीक केलेली आहे. म्हणजे पहिले जे 2 चाइल्ड असतील किंवा 2 चिल्ड्रन्स असतील तर त्यांच्यासाठी 26 वीक्स आहे आणि जो नंतरचा तिसरा किंवा त्याच्या पुढचे जे चिल्ड्रन्स असतील त्यांच्यासाठी काय की पेड मॅटर्निटी लिव्ह जी आहे ही 12 वीक्सचीच आहे, ठीक आहे. ॲडॉप्शन किंवा सरोगेसी लिव्ह याच्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली नव्हती, जो 1961चा ऍक्ट होता. पण जो 2017चा ऍक्ट आहे त्याच्यामध्ये 12 वीक्स याच्यामध्ये ॲडॉप्शन जर केलेलं असेल, अडॉप्ट केलेलं असेल एखादा चिल्ड्रन किंवा सरोगेसी असेल तर त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली. तर पॅरेंटल लिव्ह जी हे समजा तर याच्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली नव्हती, म्हणजे मेल जो पॅरेंट आहे हा 1961च्या अंतर्गत पॅरेंटल लिव्ह नव्हती. आणि जो 2017चा ऍक्ट आहे तर याच्यामध्ये काय की 1 मंथची पॅरेंटल लिव्ह याच्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आली होती. क्रीचे फॅसिलिटी याच्यामध्ये 1961चा ऍक्ट आहे त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली नव्हती. बेसिकली ही क्रीचे फॅसिलिटी काय असतात की डे केअर किंवा चाइल्ड केअर सेंटर्स असतात जे एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये असतात. आणि 2017चा जो ऍक्ट आहे त्याच्यामध्ये त्यांनी मॅन्डेटरी केलं होतं अशा ऑर्गनायझेशनमध्ये किंवा एस्टॅब्लिशमेंटमध्ये ज्या ठिकाणी 50 किंवा त्याच्यापेक्षा जास्त एम्प्लॉई काम करत असतील. वर्क फ्रॉम होमचं ऑप्शन 1961च्या ऍक्टमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेलं नव्हतं, पण हे जे 2017चा जो ऍक्ट आहे त्याच्यामध्ये ऑप्शनल आहे की तुम्ही घेऊ पण शकता डिपेंडिंग ऑन त्या ऑर्गनायझेशनचं नेचर कसं आहे, ठीक आहे. ऍप्लिकेबिलिटी जर बघितलं तर 1961चा जो ऍक्ट आहे याच्यामध्ये असे ऑर्गनायझेशन किंवा एस्टॅब्लिश ज्या ठिकाणी 10 किंवा त्याच्यापेक्षा जास्त एम्प्लॉई काम करत असतील त्या ठिकाणी, आणि सेम 2017च्या ऍक्टमध्ये सुद्धा याची ऍप्लिकेबिलिटी सेम आहे. मॅटर्नल केअर जर बघितलं तर याच्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली नव्हती 1961च्या ऍक्टमध्ये. आणि जो आपला 2017चा जो ऍक्ट आहे त्याच्यामध्ये ते डिपेंडिंग अपॉन एस्टॅब्लिशमेंट किंवा ऑर्गनायझेशन आहे त्याच्यावर ते डिपेंड, ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये त्या ऑर्गनायझेशनमध्ये एखादी वुमन ज्यावेळेस अपॉइंट करतात तर त्यावेळेस त्या वुमनला इंटिमेशन दिलं जातं की अशा अशा प्रकारचे प्रोव्हिजन्स तुम्हाला मॅटर्नल केअरच्या अंतर्गत मिळतील, ठीक आहे. नेक्स्ट आपला एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह असा एक बीट वगैरे विचारला जाऊ शकतो की जे चाइल्ड केअर फॅसिलिटी वगैरे आहे किंवा चाइल्ड केअर लिव्हच्या रिलेटेड आहे, कारण हा पॉईंट कशामुळे इम्पॉर्टंट आहे, सुप्रीम कोर्टने याच्यावर रिसेंटली डिसिजन दिलं होतं, ठीक आहे. हिमाचल प्रदेशची जी केस होती त्याच्या रिलेटेड सुप्रीम कोर्टने काय केलेलं याच्यामध्ये डिसिजन दिलेले. तर मेन सुद्धा इलिजिबल असतात चाइल्ड केअर लिव्हसाठी फक्त ज्यावेळेस ते सिंगल पॅरेंट्स वगैरे अवेलेबल, म्हणजे तो सिंगल पॅरेंट्स वगैरे असतील त्यावेळेस. नेक्स्ट आपला आर्टिकल आहे रिपोल्स अँड ॲडजमेंट, म्हणजे पुन्हा मतदान घडून आणायचं किंवा जे ॲडजमेंट किंवा त्याला आपण टेम्पररी सस्पेन्शन किंवा कंट्रोल म्हणतो तर त्याच्या रिलेटेड आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, जे आपलं रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट आहे 1951चा, तर बेसिकली डिफरंट प्रोव्हिजन्स याच्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. तर ते आपण ते प्रोव्हिजन्स जे आहेत वन बाय वन आपण ते बघूया. तर पहिलं प्रोव्हिजन्स काय सांगतं, इन केस ऑफ डिस्ट्रक्शन, समजा जर ते बॅलेट बॉक्सचं जर डिस्ट्रक्शन झालं तर त्याच्या रिलेटेड काय प्रोव्हिजन आहे त्या 1951 ऍक्टमध्ये. तर सेक्शन 58 काय सांगतं, जर त्यावेळेस डिस्ट्रक्शन झालं त्या बॅलेट बॉक्सेसचं तर ते इलेक्शन जे आपण म्हणतो त्याला नल अँड व्हॉइड असं म्हणतो, म्हणजे इनव्हॅलिड ठरवणं. तर ते कधी ठरवतं, ज्यावेळेस एखादा अनऑथराइज पर्सन असतो तर तो काय करतो, ईव्हीएमला काय करतो, तो पळून नेतो किंवा त्यांना तो घेऊन जातो किंवा ऍक्सिडेंटली त्या ईव्हीएम जी मशीन आहे तर त्याला इंटेन्शनली डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे. इंटेन्शनली किंवा ऍक्सिडेंटली डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करतो. तर त्यावेळेस काय केलेले की या सेक्शन 58च्या अंतर्गत ते इलेक्शन व्हॉइड, ज्यालाच आपण इनव्हॅलिड ठरवण्याचा अधिकार इलेक्शन कमिशनला देण्यात आलेला आहे. किंवा
जी आपली वोटिंग मशीन आहे, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, त्याच्यामध्ये मेकॅनिकल फेल्युअर जर आलं तेव्हा सुद्धा आपण रिपोल किंवा ॲडजस्टमेंट त्या ठिकाणी करू शकतो. नेक्स्ट आपलं पॉईंट आहे बूथ कॅप्चरिंग. तर बेसिकली हे बूथ कॅप्चरिंगचं जे प्रोव्हिजन आहे हे सेक्शन 135A च्या अंतर्गत प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की बूथ कॅप्चरिंगची डेफिनेशन देण्यात आलेली आहे आणि त्याच्या रिलेटेड पनिशमेंट प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. तर बेसिकली बूथ कॅप्चरिंग काय असतं की हे एक इलिगल प्रॅक्टिस आहे. त्याच्यामध्ये काय टोटल कंट्रोल घेतलं जातं ते पोलिंग बूथ जे आहे किंवा त्या स्टेशनचं ड्युरिंग इलेक्शन, आणि व्यवस्थितरित्या म्हणजे ट्रान्सपरंट मॅनरमध्ये ते इलेक्शन पार पाडत नाही. त्यालाच काय म्हणतात बूथ कॅप्चरिंग असं म्हणतात. आणि याच्यामध्ये पनिशमेंट काय केलेली आहे, ले पर्सन जर असतील म्हणजे फॉर एक्झाम्पल नॉन गव्हर्नमेंट ऑफिशियल्स किंवा सर्वंट जर असतील त्यांच्यासाठी 1 वर्षाची पनिशमेंट प्रोव्हाइड केलेली आहे आणि ती 3 वर्षापर्यंत एक्सटेंड होऊ शकते. ठीक आहे. आणि जे गव्हर्नमेंट ऑफिशियल्स जर त्यांनी हा बूथ कॅप्चरिंगचा प्रयत्न जर केला तर स्टार्टिंगला त्यांना 3 वर्षाची पनिशमेंट असते आणि ती 5 वर्षापर्यंत एक्सटेंड होऊ शकते. नंतर नेक्स्ट जर आपण प्रोव्हिजन बघितलं तर हे ॲडजस्टमेंट च्या रिलेटेड आहे. म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसरनं जर ते काय करू शकतात की टेम्पररी सस्पेन्शन किंवा पोस्टपोनिंग जर केलं तर त्याच्या रिलेटेड सेक्शन 51 सब क्लॉज 1 मध्ये रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल ऍक्टमध्ये प्रोव्हिजन देण्यात आलेले. म्हणजे कधी कधी म्हणजे केव्हा कोणकोणत्या कंडिशनमध्ये तो प्रिसाइडिंग ऑफिसर जो असतो तर तो टेम्पररी सस्पेन्शन किंवा पोस्टपोन करू शकतो, हे इलेक्शन त्याच्या रिलेटेड सांगितलेलं आहे. ज्यावेळेस नॅचरल कॅलॅमिटीज आल्या असतील आणि इलेक्शन जे आहे किंवा वोटिंग जे आहे ते ट्रान्सपरंट मॅनरमध्ये किंवा सुरळीत पाडता येत नसेल त्यावेळेस. त्याच्यानंतर काय की एखाद्या ठिकाणी ओपन व्हायलन्स किंवा रायट जर घडून आली असेल त्यावेळेस. आणि तिसरं काय की दुसरे सिरियस कॉज असतील किंवा डिफिकल्टीज वगैरे किंवा जे ऑब्स्ट्रक्शन वगैरे असतील तर त्यावेळेस ॲडजस्टमेंट किंवा आपण त्याला काय म्हणतो सस्पेन्शन ऑफिसर सेक्शन 51 सब क्लॉज 1 च्या अंतर्गत करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे की एखाद्या पर्सनची डेथ जर झाली तर त्यावेळेस हे सुद्धा सेक्शन 52 च्या अंतर्गत रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट जो आहे त्याच्या अंतर्गत हे प्रिसाइडिंग ऑफिसर जे आहेत तर ते डिसिजन घेऊ शकतात. आपलं जे नेक्स्ट प्रोव्हिजन आहे ज्याच्या रिलेटेड म्हणजे सेक्शन 52 आहे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे इन केस ऑफ डेथ म्हणजे रिकॉग्नाइज पॉलिटिकल पार्टीचा जो कॅन्डिडेट आहे त्यांनी नॉमिनेशन फिल केल्यानंतर त्याची जर डेथ झाली तर त्यावेळी सुद्धा पोलिंग ऑफिसर तो काय करू शकतो की ॲडजस्टमेंट किंवा टेम्पररी सस्पेन्शन त्या इलेक्शनवर आणू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला प्रॅक्टिससाठी क्वेश्चन प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे की डिफरंट जे प्रोव्हिजन्स प्रोव्हाइड करण्यात आले होते रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्टमध्ये त्याच्या रिलेटेड, तर तुम्ही तो होमवर्क म्हणून सॉल्व्ह करायचा आहे. नेक्स्ट आपल्या आर्टिकलची हेडिंग आहे की क्रिटिकल मिनरल ब्लॉक्स जे आहे तर त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटने काय केलेले की याचं सेल केलेलं आहे, ऑप्शन सेल केलेलं आहे. ठीक आहे. तर आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे की बेसिकली हे क्रिटिकल मिनरल्स कोणकोणते असतात, त्यांचे यूज काय काय आहेत आणि हे त्यांचे एक्झाम्पल्स कोणकोणते. तर बेसिकली हे क्रिटिकल मिनरल्स जे असतात हे काय असतात की असे इसेन्शियल मिनरल्स असतात की ज्यांचा जो रोल आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्या स्ट्रॅटेजिक इंडस्ट्रीज वगैरे आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल रिन्युएबल एनर्जी असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा स्पेस किंवा डिफेन्स असेल, तर ह्या मिनरल्स आहे ह्या स्ट्रॅटेजिक इंडस्ट्रीमध्ये सिग्निफिकंट रोल असतो किंवा त्यांचं इम्पॉर्टन्स असतं, त्यालाच काय म्हणतात क्रिटिकल मिनरल्स असं म्हणतात. ठीक आहे. आणि यांना क्रिटिकल मिनरल्स कशामुळे कन्सिडर करतात की त्यांनी काय केलेले काही फॅक्टर्स इथं कन्सिडर करण्यात आलेले. फॉर एक्झाम्पल त्यांचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स त्यामध्ये कन्सिडर केलं जातं. त्यानंतर त्यांची स्केअरसिटी म्हणजे कमतरता किती आहे किंवा आभास किती आहे त्यानुसार, किंवा पोटेन्शियल रिस्क जे आहे त्यांच्या सप्लाय चेनच्या रिलेटेड. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जिओ पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटीमुळे काय होतं कधी कधी ते सप्लाय चेन डिस्टर्ब होते आणि त्या इंडस्ट्रीला त्या क्रिटिकल मिनरल्सचा सप्लाय डिस्टर्ब झाल्यामुळे काय होतं की जे प्रोडक्शन आहे तर ते व्यवस्थित कॅरी आउट केलं जात नाही, त्यालाच काय म्हणतात. तर त्यामुळं हा एक एलिमेंट त्या ठिकाणी कन्सिडर करण्यात आले आहे. नेक्स्ट जो एलिमेंट आहे तो आहे ट्रेड रेस्ट्रिक्शन आणि चौथा जो आहे एन्व्हायरमेंटल कन्सर्न्स. ठीक आहे. तर एक्झाम्पल बघूयात या ठिकाणी एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स इथं मेन्शन केलेत. पहिला जो आहे लिथियम. तर हे लिथियम आयन बॅटरीज ज्या आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिकल व्हेकलमध्ये ज्या यूज होतात किंवा रिन्युएबल एनर्जी स्टोरेजसाठी ह्या बॅटरीज यूज होतात, तर त्या लिथियम त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट क्रिटिकल मिनरल आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे निओबियम म्हणून एक मिनरल आहे. तर याच्यामध्ये काय केलं जातं जे स्टील अलाईज असतात तर त्यांची स्ट्रेंथ इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा सुपर कंडक्टिंग मटेरियल म्हणून सुद्धा ह्या इलेक्ट्रॉनिक्स मटेरियलमध्ये ह्या निओबियमचं यूज केलं जातं. नेक्स्ट आपला मिनरल आहे स्ट्रॉन्टियम. तर बेसिकली हे सिरॅमिक मॅग्नेट जे असतात जे इंडस्ट्रीमध्ये मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये यूज होतात किंवा जे पायरोटेक्निक्स असतात किंवा जे काय म्हणतात त्याला डिफरंट टाइप्स ऑफ ग्लास जे असतात ज्यांचे इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स असतात त्या ठिकाणी सुद्धा ह्या स्ट्रॉन्टियम मिनरल्सचा क्रिटिकल मिनरल्सचा यूज केला जातो. नेक्स्ट आहे कोबाल्ट. तर ह्या लिथियम आयन बॅटरीजमध्ये लिथियम बरोबर काय होतं की कोबाल्टचा सुद्धा यूज केला जातो आणि त्या कोबाल्टचा सिग्निफिकंट दुसरा यूज काय की ते
सुपर अलॉय म्हणून सुद्धा यूज केलं जातं. जसं आपण निओबियम बघितलं, हे अलॉय म्हणून यूज केलं जातं एखाद्या स्टीलची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी, तसंच कोबाल्ट सुद्धा या ठिकाणी यूज केलं जातं. एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, म्हणजे मागचा जर ट्रेंड बघितला युपीएससीचा तर त्याच्या रिलेटेड आपण याच्यामध्ये बघूया. इंडिया जो आहे हा लिथियम आणि निकेलवर त्यांची जी डिमांड आहे इंडियामध्ये ही टोटली 100% इम्पोर्ट डिपेंडंट आहे. ठीक आहे, म्हणजे इंडिया टोटली 100% लिथियम आणि निकेलचं हे इम्पोर्ट करतं. आणि कॉपर जर बघितलं हे 93% इंडिया इम्पोर्ट करतं, म्हणजे डोमेस्टिक प्रोडक्शन हे काहीच नाही. नेक्स्ट आपला पॉईंट आहे की एक इम्पॉर्टंट इनिशिएटिव्ह किंवा पार्टनरशिप आहे जी युएसच्या इनिशिएटिव्ह तयार झालेली आहे, त्यालाच काय म्हणतात, मिनरल सिक्युरिटी पार्टनरशिप असं म्हणतात. ठीक आहे, बेसिकली हे काय आहे की 14 कंट्रीज आणि युरोपियन युनियनचं कोलॅबोरेशन आहे. आणि याच्यामध्ये याचं मेन एम काय आहे की जे क्रिटिकल मिनरल्स आहेत तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं आणि ग्लोबल सप्लाय चेन जो आहे तो हा रिस्पॉन्सिबल मॅनरमध्ये कॅरीड आउट करणं हा मिनरल सिक्युरिटी पार्टनरशिपचा मेन एम आहे. इंडिया सुद्धा याचा एक मेंबर आहे अलॉंग विथ जे अदर इम्पॉर्टंट कंट्रीज आहेत, ज्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फिनलँड, जर्मनी, फ्रान्स वगैरे असे इम्पॉर्टंट कंट्रीज येतात. ठीक आहे, आपलं इथं आर्टिकल संपलेलं आहे. आपल्या आर्टिकलला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला जर काही आणखी इम्प्रूव्हमेंट जर याच्यामध्ये वाटत असेल की माझ्या साईडनं काही इम्प्रूव्हमेंट करावी, ते सुद्धा सजेस्ट करा कमेंट बॉक्स. ठीक आहे, थँक्यू.